तर हॅलो गाईस, वेलकम बॅक टू अनदर गाईस. आता मी झालो रेडी. आता जातो मी ऑफिसला बिकॉज आज काही स्पेशल आहेच नाही. तर पहिला मी जाणार ऑफिसला जाऊन मग मी जाणार माझ्या घरी बिकॉज मम्मीने बनवलेल्या आहेत पुरणपोळ्या. ओके, तर मी त्या पुरणपोळ्या खायला जाणार कारण मला त्या लय आवडतात. चलो आपण आता नाश्त्यांना भेटून घेऊया. बघा ये अपने फंटूश लोक फंटूश. ओके चलो चलते. तर गाईस मी आता ऑफिसला आलो आणि ऑफिसला जाऊन मी पहिलं माझी क्लिनिंग करतो बिकॉज क्लिनिंगचं काम पण खूप आहे आज. गोऱ्या इकड्या यो आपलं गोऱ्या आणि यो आपला इकडचा कचरा. माहोल पूर्ण खाली आहे तर आपल्याला साफसफाई करून पहिला घ्यायची आहे. तर आपण सर्वात पहिला साफसफाई करून घेऊया, मग तुम्हाला ऑफिसमध्ये भेटू. ओके, मी माझं काम पूर्णपणे हलकं केलेलं आहे. प्रेशर वाढवते ना. काय द्या ठेवले राईस. आता बाकीचं आपण झाडून घ्यायचं. ओके, जेवढ्या हवेने काढता आलं तेवढं बघा मी याच्यातली जी आताची घाण सगळी काढली. आता तिकडे झाडू मारायचं. झाडू घे. त्यानंतर गाईज मी आलो बाथरूम क्लिनिंग करायसाठी. तर बाथरूममध्ये मी औषध टाकलं आहे. तर आता बाथरूम पूर्णपणे क्लीन झालेला आहे. कसा दिसतोय. तर गाईज आता माझी क्लिनिंग झालेली आहे आणि मी आता जस्ट बसलो. बट मी आता जातो घरी बिकॉज घरून मला तर मम्मीचा फोन आला होता, पुरणपोळी खायला बोलवले. ओके, तर चला आता आपण जाऊया पुरणपोळी खायला. भाव आपला भजन ऐकतो, आपण जाऊया घरी. मला मम्मीने पुरणपोळी खायला बोलवलं. आता गॅस मी घरी पुरणपोळी खाणार नाही, डब्यात घेऊन येतो. आम्ही दोघं सोबत खाऊ. ओके गॅस मी आता घरी आलोय पुरणपोळ्या घ्यायला. तुम्ही पण पुरणपोळ्या खायला या. तर गाईस मी आता पुरणपोळ्या पिकअप केलेल्या आहेत. आता ऑफिसला आम्ही सगळे खाऊ. मी आणि यशत नाही तर आम्ही सगळेच खाऊ. तर गाईस आम्ही आता पुरणपोळ्या घेऊन आलो. मी ऑफिसला काय कुठे गेला? बाहेर गेला. 3 hours later. तर गाईस आता वाजले दुपारचे 2. आता जेवणाचं टायमिंग झालं आहे बट घरी जेवण अजून रेडी झालेलं नाही आहे. तर घरी जेवण रेडी करायला सांगितलेलं आहे आणि वहिनी आणि भाऊ गेलेत आंबे आणायला. आंबे तर त्यांना बोललो मी माझ्यासाठी पण घेऊन यायला बिकॉज आंब्याचा सीझन चालू झाला. तर गाईस आता मी जरा माझा चॅनल बघतोय. 1 सेकंड गाईस. हे बघा गाईस. माझ्या चॅनलचं चॅनलवर टोटल 66 व्हिडिओ झाल्यात पण सबस्क्रायबर फक्त 55. गाईस तुम्ही चॅनलला फक्त व्हिडिओ बघताय पण माझ्या चॅनलला सपोर्ट नाही करत आहे तुम्ही. तर मला माझ्या चॅनलला सपोर्ट पण करा. जर तुमची इच्छा असेल तर करा, जबरदस्ती करायची गरज नाही.
बिकॉज जो मुझे दिल से चाहते हैं वो मेरे साथ है. टिडिंग टिडिंग टिरडिंग टिंग 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 टिरडिंग टिंग 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 टिरडिंग टिंग टिंग टिंग. हे बघा गाईस आता तुम्हाला डायरेक्ट जेवताना भेटतो. ओके ओके ओके. तर गाईस तुमच्याशी महत्त्वाचं डिस्कस करायचं राहिलं तर या संडेला म्हणजे आता जो येणारा संडे आहे तर माझे गाईस केस ना पूर्ण सिल्की आहेत, ओरिजिनल आहेत, केलेले आहेत मी. तर तिनं मला आता जरा जास्तच कशी तरी वाटायला लागलं. कशी तरी म्हणजे गरमीच्या सीझनमध्ये मी पूर्ण टक्कल करतो, बट मी या टायमाला टक्कल नाही करणार आहे. या टायमाला माझ्या केसांना कर्ली करणार आहे, कर्ली हेअर. मी माझ्या केसांना कर्ली हेअर करणार आहे. तर या संडेला आपला ब्लॉग असणार आहे कर्ली हेअरचा. म्हणजे डोक्यात चाललं आहे कलर पण करावा केसांना, बट कलर केल्यावर कसा दिसेल कसा नाही, त्यामुळे मी कलर करायचा अजून विचार केलेला नाही. तर साहेब तुला काय वाटतं, मी डोक्याला केसाला कलर केलं पाहिजे? येस. तर कुठला? मी पहिले मी केस कर्ली करतोय, तर तुला काय वाटतं कुठला कलर सुटेल? कर्ली करायच्या आधी पहिला कर्लीचं ते करून बघा फेसला सूट होतोय की नाही. सूट नाही झालं तर आपला एकच ऑप्शन डायरेक्ट हा ते तर चमन गोटा. आता कर्ली करताय ना तर त्याला एकदम ब्राउनिश कलर करा. ते टिकटॉक वाला छपरी ब्राउनी नाही बोलतोय, हा. डार्क ब्राऊन असतो ना तसा, ते उन्हात शाईन करतो हा. ना तसा कलर तर करा. guys, माय ओपिनियन. भावाने आपल्याला सजेस्ट केलंय की कर्ली हेअरवर ब्राउनी कलर हे करायचं म्हणून. तर मी गाईस या संडेला मी ते नक्की करणार आहे. बघा आवडलं तर ठेवीन, ना आवडलं तर डायरेक्ट चमन गोटा. मग जसं आपलं केस असतील तसे असतील. बिकॉज मी दर बर्थडेला काय करतो पूर्ण टक्कल करतो. काय होतो घरची खेती आहे. घर की खेती है, कभी ना कभी क्या आनी ही है. तर guys, जसं की मी तुम्हाला बोललो तर वहिनी मला आंब्याची पेटी घेऊन आलेले आहेत. ह्याचे पैसे आता मला वहिनीला द्यायचे आहेत. तर गाईस मँगो हापूस, कुठले हापूस आहेत माहिती नाही पण हापूस. आंबे घरी दिले आणि जेवण घेऊन चालू आहे आता ऑफिसला. वहिनी वाट बघतात मी जेवणार आहे. सगळे जेवण ओके. चला ऑफिसमध्ये भेटू. 1 hour later. तर गाईस आता मी एक सरांसोबत आलो आहे बाहेर. छोटंसं गाडीचं काम होतं ते करायला. तर गाईस मी आता घरी जायला निघालो आहे बिकॉज पूर्ण दिवस माझा गाडीचं काम करण्यातच गेलं. आता मी कुर्ला सिलिंगला आहे, तुम्ही ट्रॅफिक बघू शकता. A few moments later. तर गाईस आजसाठी एवढंच. बिकॉज मी सरांसोबत गेलो जरा बाहेर. त्यांच्या गाडीचं काहीतरी काम होतं, ते गाडीचं काम करायचं होतं. त्यांनी ते काम करून आलेलं आहे. बिकॉज त्यांनी नवीन कार घेतले तर त्याचं इंटेरियलचं छोटं मोठं काम होतं, ते आपण काम केलेलं आहे. तर आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडते व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि गाईस तुम्ही सबस्क्राईब करत नाही आहे तर सबस्क्राईब करा. ओके.